नमस्कार मित्रांनो, या वर्षीचा खरीप हंगाम आता येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या वर्षी हवामानाच्या अंदाच्या अशा वेगळ्या बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. या वर्षी कमी पाऊस होणार, दुष्काळ सदृश्य परिस्थितीही असू शकते, अशा प्रकारच्याही बातम्या सध्या येत आहेत. मात्र परिस्थिती कशीही असो, आपल्याला आपल्या शेतीची जी आहे ती पेरणी करावी लागेल आणि जे काही आपल्याला आपली जी पिकं आहेत हे पेरावे लागतील. पण अशा परिस्थितीत आपलं नुकसानही व्हायला नको आणि कमी उत्पादन खर्चात एक चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानुसारच आज आपण आपले मित्र आणि एक ज्यांनी आपल्या शेतीतून वेगळे प्रयोग करून कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे आणि कमी पाणी त्यांच्याकडे या एका ठिकाणी 6 ते 7 एकर शेत आहे आणि एक विहीर आहे आणि विहिरीला एकदम कमी प्रमाणात पाणी आहे. त्या अशा छोट्याशा कमी पाण्यात त्यांनी चांगलं व्यवस्थापन करून ते एक चांगल्या प्रकारे उत्पादन घेत असतात. तर आपण त्यांच्याजवळूनच यावर्षी नेमकं खरीप हंगामाच्या पिकाचं कशा प्रकारे नियोजन आपण करायला पाहिजे याची माहिती आपण आज त्यांच्याजवळून घेऊया. आता नमस्कार भाऊ. नमस्कार. हां, तर बघा, यावर्षी आता अशा तुम्ही पण ऐकल्यात की अशा प्रकारे बातम्या येत आहेत की यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. आणि जर यावर्षी जर पाऊस कमी असला तर या कमी पावसात जेणेकरून कुठल्याच शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी असं काय करायला पाहिजे, अशी नेमकी कुठली पीक पद्धत अवलंबायला पाहिजे की जेणेकरून कमी पावसात त्यांना चांगल्या प्रकारे पीक हे होईल. बरोबर, नक्कीच. कारण की भारतीय हवामान विभागाने पाऊस जो आहे हा यावर्षी 90 ते 92% सांगितलेला आहे. आणि स्कायमेट वेदर जे हवामान प्रणाली आहे समजा, त्यांनी पण सांगितलेलं आहे यावर्षी सुपर एल निनो म्हणून राहणार आहे, दुष्काळाचं सावट हे राहणार आहे. तर त्यामुळे आपल्या भारतीय विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी जे आपल्या विदर्भातील जे कोरडवाहू क्षेत्रात किंवा ज्यांच्याकडे विदर्भात, आता विदर्भ म्हटल्यानंतर एक सलाईन एरिया आहे आपला, आणि सलाईन एरियात ज्या म्हणजे कमी पाण्याचा, आणि या कमी पाण्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायला पाहिजे यासाठी माझा जो मी नेहमी प्रयोग करतो ते सांगायचा प्रयत्न करतो थोडेसे. आता आपण जे शेत पाहून राहिले असाल, आता हे शेत जे आहे हरभरा चना पिकाचं आहे, हरभरा पिकाचं. आणि यामध्ये तुम्हाला जर दिसत असेल मी कुठलीही मशागत केलेली दिसत नाही, कुठलीही मशागत झालेली नाही आहे. मागच्या वर्षी पण 3 वर्ष झाले आपण मशागतीवरचा खर्च जो आहे हा कमी केलेला आहे. कमी म्हणजे आपण 0 केलेला आहे. तुम्ही सर्व खत फवारण्या सर्व म्हणजे बंद करून टाकले. बिलकुल. रासायनिक खते आपण 4 वर्ष झाले, हे 4-5 वर्ष आहे आपल्याला की रासायनिक खत आपण द्विदल धान्याला बंदच केलेला आहे. सोयाबीन, तूर, हरभरा त्याच प्रकारची फवारणी यांच्या शेतात मागील 3 वर्षात झालेली नाहीये. फवारणी घेतो आपण, आणि कुठल्याच प्रकारचं खत, रासायनिक खत जे या शेतामध्ये टाकल्या गेलेलं नाहीये. आणि मी मागच्या वर्षी पाहिलं, मला जास्त माहिती नाहीये, पण तुम्ही SRT पद्धतीने तुरीची आणि सोयाबीनची लागवड केली. बरोबर आहे. आता नेमकी हे SRT पद्धत म्हणजे काय आणि हे या SRT पद्धतीनं कशा प्रकारे पीक घ्यायला पाहिजे याची तुम्ही एक थोडक्यात माहिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. SRT म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक. जे सगुना बाग जे आहे आपले कृषी रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, चंद्रशेखर भडसावले दादा यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या जे रत्नागिरी वगैरे त्यांच्या ज्या भागात आहे तिकडे भात पिकावरती त्यांनी हा प्रयोग केला आणि जमिनीवरचा जो अतिरिक्त होणारा खर्च आहे किंवा जो मशागतीवर होणारा खर्च आहे हा त्यांनी कमी केला. म्हणजेच जमिनीवरती त्यांनी बेड तयार केले आणि बेड पद्धतवर त्यांनी काय केलं, बेड तयार केले आणि बेडवरती एक वेळेस बेड तयार केल्यानंतर परत त्या जमिनीमध्ये ते बेड मोडायचे नाहीत किंवा ते जसेच्या तसे कायम ठेवून त्यावरती बेडवरतीच ते पुन्हा पीक घेणे. त्यामध्ये कुठलीच मशागत नाही, म्हणजे कोळपणी ज्याला आपण निंदन म्हणतो, वखरणी, डवरणी, नांगरणी ह्या ज्या आहेत ह्या बिलकुल बंद केलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांनी हा जो खर्च होते हा जर बचत केला समजा तर किती मोठा जरी आपला एक खर्च वाचला म्हणजे आपला एक नफ्यामध्ये ऍड झालेला एक भाग आहे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये. आणि आज तेच आहे, आपला पिकावरील
कमी झालेला उत्पादन खर्चच आजच्या काळात आपला नफा आहे. आणि येणाऱ्या काळातही असणार आहे. आणि कारण हा अवाढव्य जो उत्पादन खर्च आहे हा जोपर्यंत शेतकरी बांधव कमी करणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना जो नफा मिळाला पाहिजे तो आता मित्रांनो मिळणार नाही. बघा तुम्ही SRT पद्धतीने तूर आणि सोयाबीनची लागवड केली. आपण 3 वर्षाआधी बेड केले तयार, परंतु आपल्या या काळ्या मातीचा एक गुणधर्म आहे. आता तुम्ही पाहत असाल भेगा पडलेल्या आहेत. भेगाही आहेत तर ह्या जवळपास एवढ्या खोल आहेत, म्हणजे मांड्यापर्यंत खोल पडतात. कारण की आपली जमीन जी आहे काळी असल्यामुळे काळी कसदार आहे, हे क्रॅक होते. आणि ज्यावेळेस पहिलं पाऊस येते, पहिलं पाणी आलं की मग त्यामध्ये काय होते, एकत्र सगळं पाणी एका जर या भेगांमध्ये पडलं तर तिथं म्हणजे एवढे असे चांगले 3-3, 4-4 फुटाचे खोल गड्डे पडतात, ज्याला आपण बुडाय म्हणतो आपल्या विदर्भातल्या अकोल्यातल्या भाषेनं. तर ह्यामध्ये काय होते, सगळं आपलं म्हणजे अलीकडची सगळी इकडची तिकडची माती सगळी जाते आणि त्यामध्ये पर्याय नाही आहे. तर अशा भरपूर प्रमाणात आपल्या इथं ह्या खड्डे पडतात. त्यामुळे आता मी बेड पद्धतीवरती केलं, 2 वर्ष केलं, पण मला इतका त्रास झाला त्यामध्ये. कारण की ज्या तुरीच्या ज्या खुट्या आहेत त्या खुट्या जवळपास मनगटा एवढ्या जाळ्या राहतात आणि हायटेड एवढ्या असतात की 5 ते 6 फूट उंच ठेवावं लागतात कापणी केल्यानंतर. त्यामुळे आपल्याला त्या जर आपण तशा ठेवल्या तर पुढच्या वर्षी त्यामध्ये चालायलाही पण भारी येते. आता SRT पद्धत जर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना जर करायची असली SRT पद्धतीने तूर लागवड सोयाबीन लागवड तर त्यांनी म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून त्यांनी काय करायला पाहिजे? तुम्ही आता हा व्हिडिओ पाहू शकता. मी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये हे बेड कसे पाडतात हे पाहून घ्या. बेड मेकर असते ट्रॅक्टरवरचं, त्या ट्रॅक्टरवरच्या बेड मेकरने किंवा एक वेळेस जे बेड मेकर आहे त्याने बेड पाडून घ्यायचे आणि जे बेडवर आपण टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड करायची आणि टोकन पद्धतीने तूर पण लागवड करायची. म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला डिस्टन्स जर 10 फुटाचं ठेवायचं असलं तर त्या पद्धती आपले 3.5-4 फुटाचा एक बेड असते आणि मधल्या बेडवरती आपण सोयाबीन लागवड करायची आणि जे अलीकडचे आजूबाजू एक बेड सोडून म्हणजे एक तुरीच तास, मधातला बेडवर सोयाबीन आणि परत दुसऱ्या तासाचं तुरीचं तास, म्हणजे हे अंतर आपलं जवळपास 9.5-10 फुटाचं होऊन जाते. आणि यावर आपण लागवड करायची आणि त्यामध्ये डवरण निंदन ह्या गोष्टी बिलकुल बंद करायच्या. फक्त आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता जसं आपल्याला तण व्यवस्थापन करायचं आहे तर हे तणनाशकामुळे आपल्याला तण नियंत्रित करायचं आहे. जसं आता तुम्हाला समजा तुम्ही आता लागवड करसाल तर तुम्हाला जे म्हणजेच म्हणजे उगवण पूर्व जे तणनाशक असतात, समजा पेंडामिथिलिन असते, ते आपल्याला फवारणी करून आपल्याला 30 ते 40 दिवसापर्यंत आपल्या शेतामध्ये तण नियंत्रण करता येते. परत जे निघाल्यानंतर काय होते, आपण जे निघाल्यानंतर ज्याला इमॅजिथायपर प्लस जे आता बरेचसे असे आहेत जे उगवण झाल्यानंतर जे तणनाशक आहेत ते फवारणी करून हे करायचे. आणि ते आपलं जे सोयाबीन निघाल्यानंतर आपण राऊंडअप फवारणी करू शकतो. म्हणजे राऊंडअपने उरलेलं समजा सोयाबीन निघाल्यानंतर राऊंडअपने आपलं तण हे आपल्याला नियंत्रित करायचं आहे. मग याने आपला काय फायदा होईल, तण नियंत्रण होईल आणि तणाचा जे अवशेष पडलेला असते हा जमिनीत राहणार. त्यामुळे आपला सेंद्रिय जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ज्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आपल्याला ते वाढेल. सेंद्रिय खताचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे साहजिकच आपला सेंद्रिय कर्ब हा वाढते आणि पिकामध्ये उत्पादनात वाढ निश्चितच होईल आपली. आणि आपलं समजा पीक आहे, आपण SRT पद्धतीने समजा आपण सोयाबीन पिकाची लागवड केली, तूर पिकाची लागवड केली, आता याचं एकंदरीत व्यवस्थापन थोडक्यात. आता आपल्याला सोयाबीन आणि तूर हे जे आहे हे आपल्याला या सगळ्यात मध्ये यामधला फायदा असा आहे की बियाण्यावरील होणारा जो अतिरिक्त खर्च हा आपला वाचते. म्हणजे एका एकराला आपल्याला 10 ते म्हणजे 9-10 किलो आपल्याला सोयाबीन लागते आणि एका एकराला 1 ते 1.5 किलो तूर लागते. माझा हा पर्सनली अनुभव आहे. माझं तर एक असं म्हणजे वाक्य आहे की 1 किलोला 10 क्विंटल तूर घ्या, 1 क्विंटल बियाणं लावा आणि 10 ते 12 क्विंटल तूर घ्या. जेवढं बियाणं कमी तेवढं जास्त उत्पादन तुरीचं. आणि सोयाबीन तुम्ही 8 ते 10 किलो पेरता, यामध्ये तुम्हाला 7-8 किलो सहजी म्हणजे सहज मिळते. कारण की जवळपास कंबर सोयाबीन वाढते आणि योग्य अंतर डिस्टन्स मेंटेन केल्यामुळे प्रत्येक तुरी येत हातला अंतर किती ठेवायचं? 10 फूट. एका तासापासून दुसऱ्या तासाचं 10 फूट अंतर ठेवायचं. आणि त्या तुरीच्या 2 तासाच्या म्हणतात आपण किती सोयाबीनचे तास ठेवायला पाहिजे? तुम्ही 3-4 ठेवू शकता, कारण की स्पेसिंग भरपूर राहते. तुम्ही 3 तास जरी ठेवले का आणि 4 जरी ठेवले का तरी एकदम म्हणजे चांगलं उत्पादन होऊ शकते असं त्या म्हणणं आहे. तुम्ही मागची लागवड केली, मी तुमचं शेत पाहिलं, तुम्ही याच्या पण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला किती क्विंटल तुरीचं उत्पादन आणि किती क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे? आता आपण
या मागच्या वर्षी पण अकोला जिल्ह्यातून तूर पिकातून पहिले आहो. आणि याही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी मी माझ्या भावाच्या नावाने टाकलेला होता पीक स्पर्धेमध्ये. कृषी विभागाची जे पीक स्पर्धा असते त्यामध्ये तुरीमध्ये तुमचा पहिला नंबर आहे. पहिला नंबर आहे. म्हणजे 36.5 क्विंटल हेक्टरी उत्पादन आहे मागच्या वर्षीचं. आणि यावर्षी आपलं 38.5 क्विंटल आहे. आता किती परफेक्ट, कारण की 13.5च्या वर तूर झालेली आहे आपल्याला आता घरी ठेवलेली आहे. मित्रांनो बघा, ही माहिती आपल्याला नव्हती. दादांचा मागच्या वर्षी अकोला जिल्ह्यातून तूर उत्पादनात संपूर्ण जिल्ह्यातून पहिला नंबर आलेला आहे. मागच्या वर्षी 36.5 क्विंटल हेक्टरी तुरीचं उत्पादन झालेलं आहे. SRT पद्धतीनेच तुरीची लागवड केली. या वर्षी पण त्यांना 38 क्विंटल विशेष म्हणजे विना रासायनिक तुरीचं उत्पादन झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जास्त जो रासायनिकचा जो फवार आहे म्हणजे जो वापर आहे तो कमी केलेला आहे. रासायनिक खताचा 0 रासायनिक फवारण्या थोड्या प्रमाणात घेतल्या आहेत. मात्र जे खत आहे रासायनिक हे एकदम शून्यावर आणलेलं आहे. खतच नाही आहे. तर आपण SRT मध्ये आपल्याला ह्या तणनाशकाचा तण व्यवस्थापन झाल्यानंतर पुढे जे आपल्याला आपल्या जमिनीचं कसं आहे, कालांतराने आपली जमीन जी आहे ही एवढी भुसभुशीत होऊन जाते. आता तुम्ही माझ्या शेतात पाहत असाल. हो, आम्ही आल्यानंतर तेच म्हणजे नोट केलं. आजची तारीख 4 जून आहे. 4 जून 2026 आहे. आणि तुम्ही जर पाय ठेवलात आपलं शेत असं नरम वाटते. म्हणजे असं यामध्ये, कारण की किस्त मशागत कुठलीच केलेली नाही आहे. तुम्हाला जर पाहत असाल तर हरभरा येत असं तुम्ही पाहू शकता. हरभरा कापल्यानंतर जसे जसं आहे, कुठलीच मशागत म्हणजे आपण उत्पादन काढतो बरेच शेतकरी, याच्यापेक्षा जास्त उत्पादन काढलं असेल, एकरी 15 क्विंटल पर्यंतही गेलेलं असेल. मात्र 15 क्विंटलवर जात असताना आपल्या जमिनीचं आपण आरोग्य किती त्याच्यामध्ये घालवलं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या जमिनीचं आरोग्य हे सुधारलेलं आहे. 100%. तुम्ही जर पहिल्या पावसात आले तर माझ्या शेतात तुम्हाला गांडूळ निश्चित दिसतील. म्हणजे सहजासहजी वर येऊन जातात. आता कसं आहे, आता जमीन ही एवढी तापते आपली विदर्भातली, आपल्या जमिनीचाच गुणधर्म आहे. कारण की कुठलाही जीवाणू आहे हा जो आता खाली जाणार आहे. कारण की जमीन एवढी तापते आपली, कारण की हे जे उष्णता आहे हे ऍब्झॉर्ब करायचं काम करते आणि रात्री रिलीज करते. त्यामुळे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जिवंत राहतील याची मला तरी शाश्वती वाटत नाही. कारण की तुम्ही भेगा पाहत असाल तर खूप भेगा पडलेल्या आहेत. बरोबर. तर आता कसं आहे, पाऊस पडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जमिनीच्या जे आतले जे जीवाणू आहेत सगळे वर यायचं काम करतात. जसे गांडूळ झाले आणि जे बाकीचे जीवाणू जे आहेत. आता माझ्या शेताचा सेंद्रिय कर्ब पण हा वाढलेला आहे निश्चितच. कारण की आपल्याला प्रत्येक पिकाचं उत्पादन जे आहे हे भरपूर होते. तूर झाला, हरभरा, सोयाबीन ह्या पिकांचं उत्पादन आपल्याला बाकी इतर तुलनेत भरपूर होत आहे. आता या वर्षी तुम्ही आपण उभे आहो या क्षेत्रामध्ये, आता SRT पद्धतीने तुरी यासाठी म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं आता मी जे करून राहिलो, आपल्या जमिनीमध्ये भेगा भरपूर पडतात आणि याचा एक ड्रॉबॅक आहे आपल्या हा. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने यासाठी करायची जे म्हणजे आता कसं आहे, बरेचसे आता तुम्ही रत्नागिरीचं वातावरण आपल्याकडे सूट होतं आपल्या ते जमीन आणि आपल्या जमिनीचा फरक आहे. त्यामुळे आता मी बरेचसे आपल्या तालुका कृषी अधिकारी आता जेही समजा सायंटिस्ट आहे यांच्यासोबत बोललो. म्हटलं सर, म्हटलं आमच्या इथं भेगा खूप पडतात, तर त्यामुळे तुमच्या इथं भेगा पडल्यामुळे ते यासाठी सक्सेस नाही होणार. आणि तुम्ही जर पाहत असाल तर आता खुट्या जर तुरीच्या म्हटल्या तर डोक्या वेळाला खुट्या असतात आणि मनगड्या वेळा. आता ह्या अशा जर खाली पडल्या तर आपल्याला चालायला पण भारी जाते. एवढ्या कठीण ठिणक म्हणजे कठीण असतात आपल्या खुट्या. त्यामुळे आपल्याला त्या नाईलाज असतं, आपल्याला त्याचं कुठंही करू शकत नाही. कुठं जर केलं तर परत आपल्याला मशागत आली. तर ह्या अशा प्रकारच्या आपल्याला अडचणी येतात. पण माझं असं मत आहे, आपण आपल्या पद्धतीने जेवढा कमी खर्च होईल कमी खर्च करायचा आणि आपल्याला कमीत खर्चात जास्तीत जास्त उत्पादन होऊन त्यातून उत्पन्न कसं शिल्लक राहील यावर आपला हा जास्तीत जास्त भर असते. बघा, SRT म्हणजे उद्देश एकच आहे की आपल्या जमिनीचं आरोग्य हे म्हणजे हे अबाधित राहिलं पाहिजे. आपला उत्पादन खर्चावरील जो खर्च आहे म्हणजे आपला जो उत्पादन खर्च आहे हा कमी झाला पाहिजे आणि आपल्याला एक जेमतेम उत्पादन पण झालं पाहिजे. एवढ्या सोयाबीन पेरल्यानंतर आपण लगेच हरभरा पेरलाय, कुठलीच मशागत नाहीये. आणि हरभरा झाल्यावर आता आपली परत तूर आहे. आता यामध्ये पण मशागत काहीच नाही. बरोबर. म्हणजे आपला हा मशागतीवरचा खर्च वाचला. निंदन, डवरण, ज्याला आपण नांगरटी, हे अख्खाचा अख्खा आपला हा जो पैसा वाचला हा आपला इन्कम आहे. बरोबर आहे. आता एक पीक म्हटलं म्हणजे आपण जर शेताची जर आपण किस्तकारी करतो म्हटलं तर एक 3 ते 4 रुपये एकरी एका पिकाला काय करायला लागतं. आता तुम्ही हे 3 पिकं सांगले म्हणजे जवळपास तुम्ही एकरी एक 10 ते 12 हजार रुपयापर्यंत ही बचत फक्त या शेताचे जे आपली जी किस्तकारी असते याच्यामध्ये तुम्ही केलेली आहे. आणि 10 ते 12 हजार रुपये एकरी ही रक्कम मित्रांनो म्हणजे एकदम कमी नाही, समजा हा पूर्णपणे हा प्रॉफिट आहे. तर बघा, अशा पद्धतीनं ही जी आहे ही पिकाची जी लागवड आहे ही आहे. आणि यावर्षी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची लागवड करू शकता. आता
जे हवामान आहे याचं आता जर पाणी कमी राहिलं यावर्षी तर बरेचसे शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, तर या कमी पावसात आपलं पीक तग धरू शकेल का आपल्या पद्धतीनं? आता तो एक मोठा प्रश्न आहे, कारण की पाऊस कसा आहे यावरती आहे. परंतु माझं असं मत आहे की जर ज्या शेतकऱ्यांनी सिजनेबल जरी बेड करून जे सरी वरंबा पद्धत म्हटल्या जाते, ह्या पद्धतीचं जरी केलं तरी फरक पडते. कारण की बेड जर केले तर बेडमध्ये थोडा ओलावा टिकून राहते. बरोबर. आता माझ्या शेतात मी पाहिल्या एवढ्या भेगा पडतात, ज्या समजा आपल्या पावसात जर खंड पडला तर त्या बेड पण क्रॅक होतात. जर पाय टाकला तर सहज तुमचा फुटभर पाय जमिनीत जाते, एवढ्या भेगा पडतात. मित्रांनो बघा, जास्तच जर पावसाळा कमी झाला तर बघा या गोष्टीला आता उपाय नाही आहे, त्या गोष्टीला काही चालेल कारण आपण काही करू शकत नाही. मात्र जेवढं आपल्याकडनं केल्या जाऊ शकतं आपल्याला तेवढा प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला मॅनेजमेंट करणं आहे. आणि अशा परिस्थितीत फक्त उत्पादन खर्च कमी करणे हाच एक मोठा प्लस पॉईंट आपल्या सर्व शेतकरी बांधवांना राहणार आहे. बाकी तुमचं इतर जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण त्यांचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. आणखी जर तुम्हाला याविषयी जर काही वेगळी माहिती असल्यास तुम्ही तसं कळवा, आपण याच्यावर एक वेगळा पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. तुम्ही तुमचे जे हे अनमोल मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना केलं त्याबद्दल तुमचे म्हणजे मनस्वी आभार. नाही, आभार वगैरे काही नसले चालले, कारण की आपला मुख्य उद्देश आहे शेतकरी बांधवांचं भलं हित. त्यामुळे आभार वगैरे धन्यवाद नसले तरी काही विषय नाही, शेतकऱ्यांचं भलं हे आपली प्राथमिकता आहे. त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करणार आहे. कारण की कसं आहे, आपल्याकडून मार्गदर्शन जर झालं शेतकऱ्यांना चांगलीच गोष्ट आहे. मार्गदर्शन म्हटल्यापेक्षा आपला अनुभव. आणि येणाऱ्या काळात आपण प्रत्येक टप्प्यावर याचा व्हिडिओ अपलोड करू, दादाजवळून याची माहिती घेऊ. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला कोणतीच शंका कुशंका असण्याचं कारण नाही. फक्त तुम्ही एक कमेंट करा. एक जरी कमेंट्स आली तर त्या एका कमेंट्सवर पण आपण पुन्हा नव्याने व्हिडिओ हा घेऊ. निश्चित. कारण दादा पूर्ण सहकार्य करण्यास आपल्याला तयार आहे. तर धन्यवाद.